प्रहारच्या सर्व वाचकांना प्रहारकडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील या गणपती मंदिरांची माहिती आपण जाणून घेऊया। मुंबईकरांच्या श्रद्धेचं केंद्र, मनोकामना पूर्ण करणारा विघ्नहर्ता आणि भक्तांच्या विश्वासाचं प्रतीक असं हे मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर। मुंबईच्या मध्यभागी असलेलं सिद्धिविनायक मंदिर हे प्रत्येक मुंबईकरांसाठी श्रद्धेचं आणि विश्वासाचं प्रतीक आहे। 19 नोव्हेंबर 1801 रोजी लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील यांनी या मंदिराची स्थापना केली। सुरुवातीला साधं कौलारू असलेलं हे मंदिर 1992 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या मदतीने 6 मजली भव्य रूपात उभं राहिलं। येथील गणेश मूर्ती काळ्या दगडाची असून शेंदुराने लिपलेली आणि उजव्या सोंडेची ही दुर्मिळ मूर्ती चतुर्भुज आहे। गणरायाच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी विराजमान आहेत, जे या मंदिराचं विशेष आकर्षण आहेत। मूर्तीचं तेज आणि मोहक रूप भक्तांच्या मनाला आपसुकच शांतता आणि समाधान देतं। माघ महिन्यातील माघी गणेशोत्सव हा सिद्धिविनायकाच्या प्रमुख उत्सवांपैकी एक मानला जातो। दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात। काही भाविक तर पायी वारी करून गणरायाच्या दर्शनाचा मान मिळवतात। आज सिद्धिविनायक मंदिर हे केवळ मुंबईचं नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वाधिक श्रीमंत आणि पूजनीय मंदिरांपैकी एक मानलं जातं। इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात एक विश्वास असतो, सिद्धिविनायक माझ्या मनोकामना पूर्ण करणारच।